Hello student, welcome to our next lecture video. In this lecture we started new chapter, that is extraction process. So in this lecture or in this chapter we studied the definition of extraction and various type or the process used for the extraction of plant origin or animal origin drug. From that drug you have to extract chemical constituent by the using the solvent or by using the proper process. So let us see or start with the definition of extraction. So starting with the definition of extraction. Extraction, it is defined as the treatment of the plant or animal tissue with solvent whereby the medically active constituents are dissolved and most of the inert material remain undissolved. एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस काय आहे? ही एक ट्रीटमेंट आहे. दिस इज द वन ऑफ द ट्रीटमेंट विच आर ॲप्लाइड ऑन द ॲनिमल और प्लॅन्ट टिश्यू. ॲनिमल किंवा प्लॅन्ट टिश्यूवरती अप्लाय केली जाते. म्हणजे जे तुमचे ड्रग आहेत ॲनिमल ओरिजिनपासून टिश्यूज असतील ॲनिमलच्या किंवा प्लॅन्टचे काही पार्ट्स असतील तर त्यांच्यावरती ट्रीटमेंट केली जाते सॉल्वंटने. मग सॉल्वंट कोणतं? जे सुटेबल सॉल्वंट असेल ज्यामध्ये तुमचे किंवा त्यामध्ये जे ॲनिमल ओरिजिन किंवा प्लॅन्ट ओरिजिन ड्रगचे किंवा त्या मटेरियलचे जे केमिकल कन्स्टंट आहे सोल्युबल आहे असे सॉल्वंट घेतले जातात. ओके. वेअर बाय द मेडिकली ॲक्टिव्ह कन्स्टंट आर डिझॉल्व. ओके. मेडिकली ॲक्टिव्ह कन्स्टंट जे प्रेझेंट आहे ॲनिमल अँड प्लॅन्ट टिश्यूजमध्ये ते आपल्याला काय करायचे? एक्स्ट्रॅक्ट करायचे. ओके. त्या टिश्यूजमधून काढून तुम्हाला एका स्पेसिफिक सॉल्वंटमध्ये काय करायचे ते तुम्हाला खेचून घ्यायचे, काढून घ्यायचे तुम्हाला. ओके. सो डिझॉल्व अँड मोस्ट ऑफ द इनर्ट मटेरियल रिमेन अनडिझॉल्व. काही डिझॉल्व होतात किंवा काही काय राहून जातात? अनडिझॉल्व राहून जातात. बरोबर. पूर्ण मटेरियल डिझॉल्व होईल असं नाही, काही मटेरियल अनडिझॉल्व राहून जातं. ओके. सो नेक्स्ट इज द सॉल्वंट यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन इज नोन ॲज अ मॅनस्ट्रम. जे सॉल्वंट यूज केलं जातं एक्स्ट्रॅक्शनसाठी म्हणजे लिक्विड. ओके. जे लिक्विड यूज केलं जातं, जे सॉल्वंट यूज केलं जातं त्याला मॅनस्ट्रम असे म्हणतात. ओके. अँड द इनर्ट सोल्युबल मटेरियल दॅट रिमेन आफ्टर द एक्स्ट्रॅक्शन इज कॉल्ड मार्क. ओके. आणि जो उरलेला जो अनडिझॉल्व जो मटेरियल आहे ओके ते मटेरियल तुमचं किंवा अनसोल्युबल मटेरियल जे आहे त्याला मार्क म्हणतात. म्हणजे आता एक एक्झाम्पल देतो. मार्क काय आणि मॅनस्ट्रम काय. सपोज आपण चहा बनवताना वॉटर, मिल्क अँड टी पावडर ओके अँड शुगर असं घेतो. बरोबर. आपल्याला एक केमिकल कन्स्टिट्युएंट काय करायचं आहे त्या वॉटरमध्ये म्हणजे चहामध्ये चहाच्या ज्या मिल्क आहे किंवा वॉटर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे टी पावडरमधून. ओके. मग टी पावडर हे झालं तुमचं एक प्लॅन्ट ओरिजिन टिश्यू आहे. ओके. मग तुमचं मॅनस्ट्रम काय झालं? सॉल्वंट जे आहे सॉल्वंट कोणतं आहे? एक तर मिल्क किंवा तुमचं वॉटर. दिस इज द मॅनस्ट्रम ऑर द सॉल्वंट यूज फॉर द एक्स्ट्रॅक्शन. बरोबर ना. तुम्ही त्या वॉटरमध्ये किंवा मिल्कमध्ये त्याचे जेवढेही केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे याच्यामध्ये कशामध्ये तुमच्या टी पावडरमध्ये तेवढेही काय करतात? एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. ओके. हे झालं तुमचं मॅनस्ट्रम. अँड इनर्ट इनसोल्युबल मटेरियल म्हणजे मार्क कोणता आहे? सपोज पूर्ण टी पावडरचं पूर्ण केमिकल कन्स्टिट्युएंट डिझॉल्व होत नाही. ओके. काही प्रमाणामध्ये इनर्ट मटेरियल जे उरून राहतात. बरोबर. जेव्हा आपण ते चाळणीने गाळतो ओके फिल्टर करतो टी फिल्टर केल्यानंतर जी उरलेले जे इनसोल्युबल पार्टिकल ते साईडला काय होतात त्या चाळणीच्या अप्पर साईडला काय होतात? कलेक्ट होतात. त्याला म्हणतात मार्क. ओके. दिस इज एक्झाम्पल ऑफ द मॅनस्ट्रम अँड मार्क. मॅनस्ट्रम काय आणि मार्क काय हे कळालं आता तुम्हाला. नेक्स्ट देर आर डिफरंट प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन. आता कोणत्या प्रोसेस आहे त्यामध्ये? फर्स्ट इज इन्फ्युजन, सेकंड इज द डिकॉक्शन, थर्ड इज द मॅसिरेशन अँड फोर्थ इज द पर्क्युलेशन अँड लास्ट वन इज द डायजेशन. ओके. 5 वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या एक्स्ट्रॅक्शनच्या प्रोसेस आहेत. एक आहे तुमची इन्फ्युजन, डिकॉक्शन, मॅसिरेशन, पर्क्युलेशन अँड डायजेशन. दिस ऑल आर द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन. Next is the
विच सॉल्वंट आर यूज फॉर द एक्स्ट्रॅक्शन. ओके, कोणते कोणते सॉल्वंट यूज केले जाते, तर त्यामध्ये फर्स्ट आहे सॉल्वंट यूज इन एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस. फर्स्ट इज द वॉटर. सो वॉटर कधी यूज केला जातो, कोणते केमिकल कन्स्टिट्यूएंट तुम्हाला रिमूव्ह करायचे असेल तेव्हा वॉटर यूज केला जातो. तर वॉटर इज अ सॉल्वंट फॉर प्रोटीन, कलरिंग मटेरियल, गम, ग्लायकोसाइड, शुगर, अल्कलॉइड, साल्ट, एन्झाईम, मेनी ऑर्गॅनिक ॲसिड अँड मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक साल्ट. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या प्लॅन्ट किंवा ॲनिमल टिश्यूमधून जर प्रोटीन, कलरंट मटेरियल, गम, ग्लायकोसाइड, शुगर, अल्कलॉइड, साल्ट, एन्झाईम किंवा ऑर्गॅनिक ॲसिड किंवा ऑर्गॅनिक साल्ट जर रिमूव्ह करायचे असतील, ओके, त्या प्लॅन्टमधून किंवा त्या ॲनिमल टिश्यूमधून, तर तुम्हाला वॉटर ॲज अ सॉल्वंट म्हणजे मॅश्रम म्हणून वॉटर तुम्हाला काय करावं लागेल, यूज करावं लागेल. वॅक्स, फॅट, फिक्स ऑइल अँड मोस्ट अल्कलाइड आर इनसोल्युबल इन वॉटर. वॅक्सेस किंवा फॅट किंवा फिक्स ऑइल, ओके, किंवा अल्कलॉइड जर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचे असेल तर त्याच्यासाठी वेगळं सॉल्वंट यूज, कारण की वॉटरमध्ये हे इनसोल्युबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वॉटर हे ॲज अ मॅश्रम किंवा ॲज अ सॉल्वंट म्हणून यूज करू शकत नाही तुम्ही. कशासाठी? वॅक्स, फॅट, फिक्स ऑइल अँड अल्कलाइड एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी. नेक्स्ट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ वॉटर. इट इज चीप, इट हॅज अ वाईड सॉल्वंट ॲक्शन, इट इज नॉन टॉक्सिक, इट इज नॉन इन्फ्लेमेबल. ओके, वॉटर हे चीप आहे, तुम्ही इवन कॉस्ट पण कमी त्याची, त्यामुळे इझिली अवेलेबल होतं, त्याच्यामुळे ते चीप कॉस्टमध्ये तुम्हाला अवेलेबल होतं आणि वाईडली सॉल्वंट ॲक्शन. ओके, नॉन टॉक्सिक आहे, नॉन इन्फ्लेमेबल आहे. ओके, दिस इज ॲडव्हान्टेज. डिसॲडव्हान्टेजेस काय आहे वॉटरचे? वॉटर हेल्प इन द ग्रोथ ऑफ मोल्ड अँड बॅक्टेरिया, हेन्स सम प्रिझर्वेटिव्ज नीडेड ड्युरिंग एक्स्ट्रॅक्शन ऑफ फ्रूट ड्रग. वॉटरचं एक वैशिष्ट्य आहे की जो मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे जो मोल्डची, बॅक्टेरियाची ग्रोथ काय करतो, ग्रोथ होण्यासाठी हेल्प करतो. ओके, जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये ग्रोथ होण्याचे चान्सेस हे वॉटर ॲज अ सॉल्वंट, वॉटर जर यूज केलेला असेल तुम्ही तर मायक्रो ऑर्गॅनिझमची किंवा बॅक्टेरियाची, तुमची मोल्डची ग्रोथ वाढते. ओके, दिस इज डिसॲडव्हान्टेज. नेक्स्ट इज अ वॉटर कज हायड्रोलिसिस ऑफ मेनी सबस्टन्स. सपोज काही सबस्टन्स इंटरॅक्शन झाले दोघांमध्ये, वॉटरमध्ये आणि सबस्टन्सच्या केमिकल सोबत, तर हायड्रोलिसिस प्रोसेस तो काय करतो, फॉर्म करतो. त्याच्यामुळे बेसिकली त्याचं एक ते डिसॲडव्हान्टेजेस आहे. In large amount of heat is required to concentrate the aqueous preparation than non-aqueous preparation. खूप जास्त प्रमाणामध्ये हीट लागते. जर तुम्हाला एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस बाय हीटिंग मेथडने जर फॉर्म करायचं असेल तर वॉटर हीटिंग जास्त प्रमाणामध्ये हीट द्यावं लागते, तेव्हा ते वॉटर हीट होतं आणि एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस तुमची कंप्लीट होते. ओके, नेक्स्ट इज द सॉल्वंट यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन इज अल्कोहोल. अल्कोहोल इज ऑल्सो solvent which are used for the extraction of alkaloid, glycoside, volatile oil and resin. Okay, alcohol for alkaloid, glycoside, volatile oil and resin. Alcohol does not dissolve albuminous material, gum, wax, fats, fixed oil and sugar. Okay, advantages of alcohol. So first is the mold and bacteria cannot grow in a solution in which alcohol concentration is 20% or more. मोल्ड आणि बॅक्टेरियाची ग्रोथ होत नाही. ओके, 20% कॉन्सन्ट्रेशन असेल तर इट इज अ न्यूट्रल अँड हेन्स एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस ऑब्टेन फ्रॉम इट आर compatible with other product. Next, a small amount of heat is required to concentrate the alcohol preparation. It is non-toxic in concentration mostly present in the preparation. Okay, this is all about the advantages of alcohol. And next is the disadvantages. The preparation become costly when alcohol is used as a solvent for एक्स्ट्रॅक्शन ऑफ API. तुमचं प्रिपरेशन खूप कॉस्टली होऊन जातं जेव्हा तुम्ही ॲज अ सॉल्वंट म्हणून एक्स्ट्रॅक्शनसाठी, API एक्स्ट्रॅक्शनसाठी तुम्ही अल्कोहोल यूज करता. सो टिल लेक्चर वी विल डिस्कस्ड up to the solvent used for the extraction of various plant and animal origin
remaining part of this topic will be discussed in next lecture. Thank you.